मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल। मित्रांनो, माझं नाव शंकर आहे आणि ही घटना माझ्यासोबत काही वर्षापूर्वी घडली आहे। पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील ही घटना आहे। गावामध्ये नेहमी गावातील गावकरी लोक देवाच्या सेवेसाठी आळंदीला जायचे, पण यावेळेस देवाची सेवा ही पंढरपूरला होती। माऊलीच्या दर्शनासाठी सर्वच उत्साहित होते। मीही दरवर्षी माझी बस घेऊन वारकरी लोकांना पंढरपूरला घेऊन जायचो। आमच्याकडे 2 ट्रॅव्हल्स होत्या, त्या आम्ही भाड्यानेच लावलेल्या होत्या। पण जर का गावातील लोकांनी ठरवलं की पंढरपूरला आळंदीला जाऊया, तर मी हमखास माझी ट्रॅव्हल्स घेऊन सर्व वारकरी लोकांना जवळच असलेल्या आळंदीला दर्शनासाठी घेऊन जायचो। पण यावेळेस गावातील वारकरी लोकांना माऊलीच्या सेवेसाठी पंढरपूरला घेऊन जायचे होते। पंढरपूर आमच्या गावावरून जास्त लांब नव्हते, साधारण 3 ते 4 तासाचा रस्ता असेल, म्हणून सर्वांनी जरा उशिरात जाण्याचं ठरवलं। साधारण रात्री 8 वाजता आम्ही आमच्या गावावरून माझी ट्रॅव्हल्स घेऊन निघालो। खूप छान वातावरण होतं, सर्वच आनंदित उत्साहित होते। काहींच्या काही गप्पा चालू होत्या आणि माझ्या मनात एकच विचार होता, मला या सर्वांना पंढरपूरला सोडून परत माझी बस घेऊन घरी यायचे आहे। हाच सतत विचार मी करत होतो, म्हणून मी काही वेगातच माझी बस पळवत होतो। कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी मी एक लग्नाची ऑर्डर बुक केलेली होती, त्यामुळे पंढरपूरवरून बस घेऊन सकाळी घरी जाणं शक्य नव्हतं। त्या लग्नाची ट्रिप साधारण सकाळी 9 ते 10 वाजता घेऊन जायची होती, तोही चांगलाच लांबचा प्रवास होता। म्हणून मी त्याच विचारात तो रस्ता पार करत साधारण रात्री 11 ते 12च्या दरम्यान माझी बस घेऊन पंढरपूरला पोहोचलो। आता मीही थोडा दमल्यामुळे साधारण एखादा तास मी आमच्या गावातील त्या सेवाकरी वारकरी लोकांमध्ये आराम केला आणि मी त्या सर्व लोकांना एकदा सांगून तिथून माझी बस घेऊन निघालो। पण पुढे माझ्यासोबत जे घडणार होतं ते कदाचित मला माहीत नव्हते। आता मी साधारण रात्रीच्या 1 वाजता पंढरपूरवरून पुण्याला जाण्यास निघालो। मी ज्या वेगात माझी बस पळवत आलो होतो, त्याच वेगात मी इकडूनही माझी बस घेऊन निघालो होतो। आता मी काही समोर आल्यावर मला सारखी झोप येऊ लागली आणि झोपेमध्ये गाडी चालवणं म्हणजे माझ्या जीवालाच धोका होता। म्हणून मी माझी झोप घालवण्यासाठी रस्त्याने एखादी चहाची टपरी उघडी आहे का बघू लागलो। पण बघता बघता अर्धा तास उलटून गेला, पण एकही चहाची टपरी मला त्या हायवेने दिसत नव्हती। काही लांब आल्यावर मला एक चहाची टपरी त्या जेवणाच्या ढाब्याच्या शेजारी दिसली। आता मला ती चहाची टपरी दिसल्यामुळे माझ्या जीवाला बराच धीर आला, म्हणून मी आता माझी बस त्या चहा टपरीच्या काही लांब उभी केली आणि बसमधून उतरून सरळ त्या चहा टपरीजवळ आलो आणि माझ्याजवळ असलेल्या पाणी बॉटलमधून पाणी माझ्या तोंडावर शिपडले आणि त्या चहा टपरीवाल्याला एक कडक चहा बनवण्यास सांगितला। त्यानेही लगेच मला एक गरमागरम चहा बनवून दिला। मी चहा पिता पिता सहज त्याला विचारले, अरे भाऊ, तू एवढ्या रात्रीही हे तुझी चहाची टपरी उघडी ठेवतो, तुला थोडीही भीती वाटत नाही का? तर तो चहावाला मला म्हणाला, साहेब, पोटासाठी करावं लागतं। आता मी तिथं चहा वगैरे पिऊन माझ्या पुढच्या प्रवासाला निघालो। मी जेव्हा त्या चहा टपरीवाल्याला त्याचे चहाचे पैसे दिले, तर तो मला म्हणाला, साहेब, जरा सांभाळून जा हा। त्याचा बोलण्याचा अर्थ मला जरा वेगळाच वाटत होता, म्हणून मी त्याचं हे बोलणं नजरअंदाज करून मी माझी बस घेऊन त्या हायवेने पुढे प्रवास करत निघालो। आता माझाही प्रवास जास्त राहिला नव्हता। मी माझ्या हातातील घड्याळात बघितले तर रात्रीचे 2 वाजले होते। आता मी काही समोर आल्यावर माझ्या गाडीच्या त्या समोरील 2 लाईटाच्या प्रकाशात त्या समोरील फाट्यावर काही स्त्रिया उभ्या होत्या आणि त्या मला थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या। मी मनातच विचार केला, यार, एवढ्या रात्री या स्त्रिया इकडे काय करतायत? पण मी माणुसकीच्या नात्याने माझी बस तिथं थांबवली। त्या 6 स्त्रिया होत्या। मी बस थांबवताच त्या एक एक करून माझ्या बसमध्ये बसल्या आणि सांगू लागल्या, भाऊ, आम्ही ह्या समोरच्याच गावातील आहे। गावात आमच्या गावातील लोकांसोबत काही भांडणं झाल्यामुळे
या गावातील लोकांच्या भीतीमुळे आम्ही इकडं आलो आहे. आम्हाला समोरच आमच्या गावच्या फाट्यावर सोडून द्या. मी हे त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मला थोडं विचित्रच वाटलं, कारण भांडणं झाले असते तर त्यांच्यासोबत त्यांच्या घरातील एखादा तरी पुरुष असता असा विचार मी त्या स्त्रियांबद्दल करू लागलो. पण आता काही वेळातच समोरील गावचा एक छोटासा फाटा लागणार होता आणि त्या सर्व स्त्रिया तिथंच उतरायच्या होत्या. म्हणून मी आता त्या गावच्या त्या फाट्यावर माझी बस थांबवली आणि त्या स्त्रिया एक एक करून माझ्या बसच्या खाली उतरल्या. आजूबाजूला अंधार खूप असल्यामुळे त्या स्त्रिया बसमधून उतरून कुठं अचानक गायब झाल्या, मला दिसल्याही नाही. म्हणून मी त्या फाट्यावरून आता माझी बस घेऊन पुढच्या माझ्या प्रवासाला निघालो. मी आता काही गाणे गुणगुणत माझ्याच धुंदीत माझी बस पळवू लागलो. त्यातच माझे अचानक लक्ष बसमधील सीटावर गेले तर मी आश्चर्यचकित झालो. त्या सर्व स्त्रिया ज्या मी तिथं उतरून दिल्या होत्या त्या अक्षरशः माझ्याच बसमध्ये बसलेल्या होत्या. मी आता मनातच विचार करू लागलो, मग आता त्या मागच्या फाट्यावर उतरलेल्या स्त्रिया कोण होत्या? हा प्रकार मला विचित्रच वाटला. आता मी खूप घाबरलो होतो, पण मी एवढा घाबरूनही माझ्या गाडीचे नियंत्रण मी ढासळू दिले नाही. मी आता घाबरतच माझी बस घेऊन पुढचा प्रवास पार करू लागलो. आता त्या बसमध्ये बसलेल्या स्त्रिया विचित्र प्रकारे हसू लागल्या. आता तर माझं पूर्ण शरीर थरथरू लागलं. मी चांगलाच घाबरू लागलो आणि मनातच माऊलीचे नामस्मरण करू लागलो. विठू माऊली, तूच वाचव मला या संकटातून, असं नामस्मरण मी सतत माझ्या तोंडातून करू लागलो. पण पुढे एक विचित्रच प्रकार माझ्यासोबत घडणार होता हे कदाचित मला माहीत नव्हते. मी परत त्याच फाट्यावर येऊ लागलो. मला त्या फाट्यावर त्याच स्त्रिया उभ्या दिसू लागल्या ज्यांना मी जेव्हा माझ्या बसमध्ये बसून घेतलं होतं. आता माझं तर पूर्ण भानच हरपलं होतं आणि आता अचानकच विचित्र आवाज येऊ लागले आणि असे वाटू लागले जणू माझ्या बसच्या आजूबाजूला त्याच स्त्रिया जोरजोरात ओरडत आहे. हा असा प्रकार माझ्यासोबत या रस्त्याने पहिल्यांदाच घडत होता. तो चहा टपरीवाला जे सांगत होता ते मात्र मला आता खरं वाटू लागलं. पण मीही आता काय करू शकत होतो? मला उद्या सकाळपर्यंत घरी पोहोचणं गरजेचं होतं. म्हणून मी एवढ्या रात्री माझी बस घेऊन घरी निघालो होतो. मला या गोष्टीचं भानही नव्हतं की हा विचित्रच प्रकार आज माझ्यासोबत घडणार आहे. आता ज्या स्त्रिया माझ्या बसमध्ये बसलेल्या होत्या त्या आता विचित्र प्रकारे हसत माझ्या जवळ येऊ लागल्या. मी आता खूपच घाबरू लागलो. आता मला कळाले ह्या निर्दयी स्त्रिया माझा जीवच घेणार. मी आता पूर्ण घामाने माखून गेलो होतो, तरी मी हार न मानता वेगात त्या हायवेने माझी बस पळवू लागलो. पण जे व्हायला नको पाहिजे होतं तेच झालं. त्यातील एका स्त्रीने जोरात किंचाळत माझी मान दाबली. मी आता खूप प्रयत्न करत होतो माझी मान सोडवण्याचा, पण माझा प्रयत्न असफल राहिला आणि माझ्या बसवरील नियंत्रण हे ढासळले आणि माझा त्या हायवेवर जोरदार अपघात झाला. जेव्हा मला जाग आली तर मी पुण्याच्या एका हॉस्पिटलला होतो. पण एक गोष्ट मला अजूनही कळाली नाही, मी हॉस्पिटलला कसा आलो आणि माझी बस जी त्या दिवशी त्या बसचा अपघात झाला होता ते कुठं आहे? मी हॉस्पिटलमध्येच या सर्व प्रश्नांचे उत्तर माझ्या घरच्यांना विचारू लागलो तर मला आश्चर्यित करणारे उत्तर माझ्या घरच्यांनी दिले. माझे घरचे मला सांगू लागले, अरे आपली बस सकाळीच एका भल्या माणसाने आपल्या घरी आणून दिली आणि त्यानेच आम्हाला सांगितले तुला काहीतरी चक्कर आलाय आणि तू या हॉस्पिटलला आहे. म्हणून आम्ही लगेच या हॉस्पिटलला आलो. हे सर्व ऐकून मी विचार करू लागलो, जेव्हा माझा अपघात झाला तेव्हा तर तिथं कोणीच नव्हतं आणि हा माणूस कोण आहे ज्याने माझी बस घरी पोचवली? म्हणून मी तेथील हॉस्पिटलच्या डॉक्टरांना विचारले तर त्यांनीही तसंच उत्तर दिलं जे माझ्या घरच्यांनी दिलं होतं आणि मीही सुखरूपच होतो. मलाही जास्त मार लागलेला नव्हता. मित्रांनो, या एवढ्या मोठ्या संकटातून वाचवणारा तो भला माणूस कोण होता अजूनही मला कळाले नाही. म्हणून म्हणतात ना, जे घडायचं आहे ते घडतेच, पण जे घडू द्यायचं नाही ते कधीच घडू देत नाही, हे मात्र खरं आहे. मित्रांनो, कथा कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ते नक्की सबस्क्राईब करा. पण तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ नोट करू शकता. तुम्ही माझा व्हिडिओ बघतात पण लाईकच करत नाही. मित्रांनो, तसं करू नका. विनंती आहे मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा.